नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयश्री चौधरी तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे. नवीन माहितीसह संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे महत्त्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. मी तुम्हाला राज्यघटनेच्या निर्मिती सांगितली आणि कारणं सांगितली. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सरनाम्याचे म्हणजे उद्देश पत्रिकेचे महत्त्व सांगणार आहे. तर आपल्या संविधानाच्या सरनाम्याचे महत्त्व हे आहे की ते भारतीय राज्यघटनेची ओळखपत्र आहे आणि राज्यघटनेचा आत्मा आहे, जे भारताची उद्दिष्टे, आदर्श आणि राज्यकारभाराचा पाया स्पष्ट करते. हे भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करते आणि नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेची हमी देते. सरनामा हे राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाचे उद्दिष्टे आहे, जे सरकारची उद्दिष्टे स्पष्ट करते आणि नागरिकांचे हक्क व कर्तव्य ठरविण्यास मदत करते. आणि मित्रांनो, सरनाम्याबद्दल विविध विचारवंतांनी वेगवेगळी महत्त्व पटवून दिलेलं आहे. तर त्यामध्ये पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनाम्याबद्दल असं म्हटलेलं आहे की सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा आहे, संविधानाची गुरुकिल्ली आहे, संविधानातील ते एक सुवर्णरत्न आहे आणि संविधानाचे मूल्य जोखू शकणारा एक मापदंड आहे. आणि सर ॲर्नस्ट बार्कर हे सरनाम्याबद्दल असं नमूद करतात की भारतीय घटनेचा सरनामा ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे, असे मत त्यांनी नोंदविलेले आहे. असे अनेक विचारवंत आहे ज्यांनी सरनाम्याचे महत्त्व वेगवेगळ्या शब्दामध्ये टिपलेले आहे. तसेच हिदायतुल्ला यांनी सरनामा हा आपल्या संविधानाचा आत्मा आहे, आत्मा असून तो राजकीय समाजाचा प्रारूपाचा कथन करतो, असं नमूद केलेलं आहे. सरनाम्याचे महत्त्व असे आहे की त्याची ओळखपत्र. सरनामा हे भारतीय राज्यघटनेचे एक ओळखपत्र आहे, जे संपूर्ण राज्यघटनेचा सारांश दर्शवते आणि सरनाम्यामध्ये म्हणजे महत्त्वामध्ये सांगण्याचं एक उद्दिष्टांचे प्रगटीकरण करतो. हे राज्यघटना बनवणाऱ्यांचे उद्दिष्ट आणि तत्त्वज्ञान स्पष्ट करते. त्यात आदर्श आणि मूल्यांचे प्रतीकही आहे. सरनाम्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांसारख्या मूल्यांचा समावेश आहे, जे भारतीय लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे. हे सरकारसाठी एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून कार्य करते, जे देशाच्या प्रशासनाची दिशा ठरवते. आणि आपल्या सरनाम्यावर अमेरिकेचा प्रभावही आहे. भारताच्या राज्यघटनेत सरनाम्याचा समावेश अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेला आहे. तर मित्रांनो, सरनामा म्हणजे राज्यघटनेची ओळख किंवा प्रस्तावना होय. हा दस्तऐवजाचा सारांश आहे, जो देशाची मूलभूत तत्त्वे आणि ध्येये स्पष्ट करतो. प्रस्तावना किंवा उद्देशिका असेही याला आपण म्हणू शकतो. आणि मित्रांनो, सरनामा हा आपल्या भारतीय राज्यघटनेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामध्ये बेरुबारी संघ खटला 1960 यात नमूद केलेला आहे. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की राज्यघटनेतील बहुसंख्य तरतुदींमध्ये असलेल्या सर्वसाधारण उद्देशांकडे सरनामा किंवा निर्देश करतो. या व्यतिरिक्त सरनाम्याचे महत्त्व अधोरेखित करूनही सरनामा हा राज्यघटनेचा भाग असे मत होते. तर केशवानंद भारती खटल्यामध्ये असे नमूद केलेले आहे, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या खटल्यामध्ये न्यायालयाने बेरुबारी खटल्यातील आपले मत नाकारले आणि नमूद केले की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. भारतीय जीवन विमा महामंडळ यात असं नमूद केलं की सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्तोत्र नाही किंवा त्याच्या अधिकारावरील निर्बंध देखील नाही. तसे पाहिल्या उद्देशिका हा कोणत्याही दस्तऐवजाच्या सुरुवातीला असलेला एक परिचयात्मक भाग असतो. भारतीय संविधानाची उद्देशिका ही संविधानाचा गाभा आहे आणि ती संविधानाची मूलतत्वे, ध्येये आणि उद्दिष्टे थोडक्यात मांडते. ही उद्देशिका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत सादर केलेल्या उद्दिष्ट ठरावावर आधारित आहे. उद्देशिकेत भारताची सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य म्हणून निर्मिती करण्यावर भर दिला आहे.
आणि महत्त्व म्हटलं म्हणजे उद्देशिका संविधानाला एक आरसा म्हणून काम करते आणि त्याचे मूलभूत तत्वज्ञान समजून घेण्यास मदत करते. आता आपण बघूया संविधान निर्मिती कालानुरूप कशी बदलली. तर पहिले म्हणजे 9 डिसेंबर 1946 मध्ये घटना सभागृहात आताच्या संसद भवनचा सेंट्रल हॉल म्हणजे तेव्हाचा घटना सभागृह त्यामध्ये पहिली बैठक झाली. संविधान सभेला संबोधित करणारे पहिली व्यक्ती JB कृपलानी सच्चिदानंद सिन्हा जे तात्पुरते अध्यक्ष झाले होते. वेगवेगळ्या राज्यांची मागणी करत मुस्लिम लीगने संविधान सभेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर दुसरी सभा 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेने राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष आणि हरेंद्र कुमार मुखर्जी यांना उपाध्यक्ष आणि BN राव यांना घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त केले. सुरुवातीला तेथून एकूण 389 सदस्य होते. ते फाळणीनंतर 299 वर घसरले. 389 सदस्यांपैकी 292 सदस्य सरकारी प्रांतातील चार मुख्य आयुक्त प्रांतांचे आणि 93 राज्यातील होते. तिसरी मीटिंग 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी एक वस्तुनिष्ठ ठराव सादर केला आणि मूलभूत तत्त्वे मांडली. हीच नंतर राज्यघटनेची प्रस्तावना ठरली. 22 जानेवारी 1947 रोजी वस्तुनिष्ठ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तर 22 जुलै 1947 रोजी नवीन राष्ट्रीय ध्वज स्वीकारला गेला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतास स्वातंत्र्य प्राप्त झाले. स्वातंत्र्याचा कायद्यानुसार भारताचे वर्चस्व आणि पाकिस्तानचे वर्चस्व असे देश विभागले गेले. 29 ऑगस्ट 1947 रोजी BR आंबेडकर मसुदा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले. समितीचे अन्य सदस्य मुन्शी मुहम्मद सादुल्ला, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, N गोपालस्वामी अय्यंगार, TT कृष्णम्माचारी. 1948 रोजी निधन झालेल्या DP खेतान यांच्या जागेवर N माधवराव यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिलेल्या BL मित्तर यांची जागा घेतली. तर 16 जुलै 1948 रोजी हरेंद्र कुमार मुखर्जी यांच्या प्रमाणेच VT कृष्णम्माचारी यांना विधानसभेचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेचे विधेयक संसदेने संमत आणि मंजूर केले. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेची अखेरची बैठक 395 लेख, 8 अनुसूची व 22 भाग असलेल्या राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली व तिला मान्यता देण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अस्तित्वात आली. या प्रक्रियेस 2 वर्ष 11 महिने आणि 8 दिवस लागले. एकूण 64 लाख रुपये आपल्या संविधानाला खर्च लागला. यानंतर मित्रांनो आपण बघू शकतो संविधान सभेची इतर कामे. मे 1949 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन केले. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. 24 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेत भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले. 24 जानेवारी 1950 रोजी झालेल्या संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत 26 जानेवारीपासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 24 जानेवारी 1950 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली. मित्रांनो, मी हे जे सांगत आहे ते तुम्ही छोट्या छोट्या नोट्स टॉपिक लिहू शकता तुमच्या एका वहीमध्ये. व्हिडिओ ऐकत असताना तुम्ही वही आणि पेन सोबतच ठेवा. यानंतर संविधान सभेच्या कामाचे टप्पे.
विविध समित्यांनी विषयावर अहवाल सादर केला. B.N. राव यांनी इतर राष्ट्रांच्या राज्यघटनेविषयीच्या अहवालांवर आणि त्यांच्या संशोधनावर आधारित प्रारंभिक मसुदा तयार केला. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी सविस्तर घटनेचा मसुदा तयार करून सादर केला, जो सार्वजनिक चर्चेसाठी प्रकाशित करण्यात आला. राज्यघटनेच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली आणि दुरुस्ती प्रस्तावित आणि लागू करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात तज्ज्ञांच्या समितीने राज्यघटनेचा अवलंब केला. ही महत्त्वाची भूमिका होती. विद्यार्थी मित्रांनो, मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली आणि तिचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या समितीच्या मुख्य भूमिका भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणे होती. या समितीने B.N. राव यांनी तयार केलेल्या प्राथमिक मसुद्याचे परीक्षण केले आणि त्यावर आवश्यक दुरुस्त्या करून त्याला अंतिम स्वरूप दिले. N. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, K.M. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, N. माधवराव आणि T.T. कृष्णम्माचारी हे मसुदा समितीचे सदस्य होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आणि मसुदा समितीच्या भूमिकेमध्ये बघायला गेलं तर मसुदा तयार करणे हे भारतीय संविधानाचा पहिला मसुदा तयार करण्याची जबाबदारी या समितीवर होती. दुसरे म्हणजे परीक्षण आणि दुरुस्ती. संविधान सल्लागार B.N. राव यांनी तयार केलेल्या मसुद्याची तपासणी करणे आणि त्यात आवश्यक बदल सुचवणे हे महत्त्वाचे काम या समितीने केले. तिसरं म्हणजे अंतिम स्वरूप देणे. सर्व सदस्यांच्या विचारविनिमयानंतर संविधानाला अंतिम स्वरूप देण्याचे कार्य या समितीने केले. राज्यघटनेच्या मसुद्यावर विचारविनिमय करताना संविधान सभेत मांडलेल्या 7,635 पैकी तब्बल 2,473 सुधारणा दुरुस्त करण्यात आलेल्या होत्या. त्यावर चर्चा करून निकाल काढण्यात आला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना तयार झाली आणि नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संक्रमणकालीन तरतुदींशी संबंधित काही तरतुदी त्वरित लागू करण्यात आल्या. विद्यार्थी मित्रांनो, नंतर आपण बघू शकतो मसुदा समितीची भूमिका. घटना समितीच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे मसुदा समितीची आहे. 29 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पडलेल्या 5व्या अधिवेशनामध्ये गठीत केली. मसुदा समितीची पहिली बैठक 21 ऑगस्ट 1947 रोजी पार पडली. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. घटना समितीचे घटनात्मक सल्लागार B.N. राव यांनी ऑक्टोबर 1947 रोजी मसुदा घटना तयार केली होती. त्यात 243 कलमे आणि 13 अनुसूची होत्या. मसुदा समितीने या मजकुराची चिकित्सा करण्यास ऑक्टोबर 1947 मध्ये सुरुवात केली व त्यात अनेक बदल केले. पुढे 21 फेब्रुवारी 1948 रोजी मसुदा समितीने मसुदा राज्यघटना समिती अध्यक्षांना आणि समितीला सादर केली. यावेळी विवरित केलेल्या मसुदा राज्यघटनेवर घटना समिती आणि समिती बाहेर देशभरात चर्चा सुरू झाली. या मसुदा राज्यघटनेत 315 कलमे आणि 8 अनुसूची होत्या. मसुदा राज्यघटनेसाठी एकूण 7,635 दुरुस्त्या प्रस्तावित होत्या. त्यापैकी केवळ 2,473 दुरुस्त्यांचे प्रस्ताव घटना समितीत मांडण्यात आलेले होते. नंतर दुसरा मुद्दा आपण बघू शकतो मित्रांनो, मसुदा समितीच्या सदस्यांमध्ये झालेला बदल. B.L. मित्तर यांचे घटना समितीचे सदस्यत्व पहिल्या बैठकीनंतर संपुष्टात आले. त्यामुळे त्यांना मसुदा समितीच्या पुढील बैठकांना उपस्थित राहता आले नाही. तसेच आपल्या आजारपणामुळे त्यांना त्यांचा राजीनामा दिला गेला. त्यांच्या जागी N. माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली.
डी.पी. खेतान यांचे सन 1948 मध्ये निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी टी. कृष्णम्माचारी हे काँग्रेसचे होते यांची निवड करण्यात आली. तसेच विद्यार्थी मित्रांनो, सर बेनेगल नरसिंग राव हे एक भारतीय नागरिक सेवक, कायदेतज्ञ आणि राजनीतितज्ञ आणि मुत्सद्दी होते, ज्यांना भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात महत्त्वाच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. ते संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते. तसेच मसुदा म्हणजे राज्यघटनेची 3 वाचने झाली. पहिले वाचन 14 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948 रोजी झाले आणि दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 या दरम्यान करण्यात आले. तिसरे वाचन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत करण्यात आले. त्या वाचनामध्ये प्रस्तावना म्हणजे आम्ही भारतातील लोकांनी या शब्दांनी सुरू होणारी प्रस्तावना वाचून राज्यघटनेची उद्देशपत्रिका आणि मूल्ये आपण समजून घेतले पाहिजे. नंतर भाग, ज्यामध्ये राज्यघटनेचे 22 भाग आणि 12 परिशिष्टे आहेत, ज्यामध्ये संघराज्य, नागरिकत्व, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. त्यानंतर कलमे येतात. तर राज्यघटनेमध्ये एकूण 448 कलमे आहे. प्रत्येक कलम विशिष्ट नियम आणि तरतुदी स्पष्ट करतात. अधिकार आणि कर्तव्य, नागरिकांचे मूलभूत अधिकार, स्वातंत्र्य आणि कर्तव्य काय आहेत हे राज्यघटनेच्या अभ्यासामधून आपल्याला स्पष्ट दिसते. आणि सरकारची रचना, राज्यघटना संघराज्यीय शासन प्रणाली स्पष्ट करते, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांची भूमिका निश्चित केलेली आहे, हे आपल्याला दिसून येते. मित्रांनो, संविधान सभेत संविधानावर एकूण 3 वाचन झालेले होते. ते तुम्हाला मी सांगितलं. संविधानाच्या मसुद्यादरम्यान 2473 दुरुस्त्या निकाली काढण्यात आल्या होत्या. एकूण 7635 दुरुस्त्या निकाली काढण्यात आल्या होत्या. संविधान स्वीकारण्यापूर्वी 165 दिवसात ही 11 सत्रे झाली होती, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आपली घटनेचे जे उगमस्थान आहे, प्रास्ताविका, आम्ही भारताचे लोक ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य आणि स्वीकृत करीत आहोत, यावरून असे स्पष्ट होते की राज्यघटना ही भारतीय जनतेने तयार करून स्वेच्छेने स्वीकारलेली आहे. ही कोणीही लादलेली नाही. वास्तविकपणे ही घटना कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडून आलेल्या घटना समितीने तयार केली होती. पण त्यांनी घटनेचे श्रेय आपल्या भारतीय जनतेला दिल्यामुळे भारतीय घटनेचे उगमस्थान भारतीय जनताच आहे, हे आपल्याला स्पष्ट दिसून येते. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपल्या भारतामध्ये अनेक विचारवंत समाजसेवक होऊन गेले, पण प्रत्येकाने त्याच्या मनानुसार आणि बुद्धीनुसार स्वराज्य, बंधुता, न्याय, समता आणि स्वातंत्र्य यांची वेगवेगळी व्याख्या मांडली. पण टिळकांची व्याख्या वेगळी होती स्वातंत्र्याबद्दल, स्वराज्याबद्दल. ज्योतिबा फुलेंची स्वराज्याबद्दल ज्योतिबा फुले स्वराज्यावर बोललेले नाही आहे, स्वातंत्र्यावरच बोललेले आहे. गांधीजींची स्वातंत्र्याबद्दल आणि स्वराज्याबद्दल व्याख्या वेगळी होती. प्रत्येका विचारवंतांनी ज्यांच्या त्यांच्या परीने वेगवेगळी व्याख्या मांडली, पण प्रत्येकाने स्वराज्याची आणि स्वातंत्र्याची व्याख्या ही वेगळी मानली आणि त्यांनी त्यांचा समाज बघितला. शूद्र, अतिशूद्र यांचा विचार फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केला. तुम्ही व्यवस्थित पुस्तक वाचा, नीट वाचन करा. तुम्हाला प्रत्येकाची स्वातंत्र्याची व्याख्या वाचल्यानंतर, प्रत्येकाच्या स्वातंत्र्याच्या आणि स्वराज्याच्या व्याख्यांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त चांगली व्याख्या, चांगले विचार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच दिसून येतील, ज्यांनी महिलांसाठी, शूद्र, अतिशूद्रांसाठी, आदिवासींसाठी, सगळ्यांसाठी स्वातंत्र्याची आणि स्वराज्याची अशी व्याख्या मांडलेली आहे आणि आपल्याला ती संविधानाच्या रूपातून दिसत आहे. मित्रांनो, स्वराज्य म्हणजे
भारतीयांनी इंग्रजांना दिलेलं उत्तर, आमचा कारभार आम्हाला चालवू द्या, आमची डेफिनेशन स्वराज्याची नवीन वेगळी तयार करू, आम्हालाही मतं मांडण्याचा अधिकार आहे, हे टिळकांनी आणि गांधींनी इंग्रजांना पटवून दिलं. पण तरीही लक्षात ठेवा मित्रांनो, स्वराज्याची व्याख्या टिळकांची वेगळी होती, गांधीजींची वेगळी होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीही वेगळी होती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्हाला संविधान समजले पाहिजे, तर आधी संविधान नका वाचू, संविधानाची प्रास्ताविका समजून घ्या, तो मसुदा समजून घ्या, उद्देशपत्रिका समजून घ्या. तुम्ही उद्देशपत्रिकेचा 6 महिने अभ्यास करा आणि त्यानंतर पुढच्या कलमांचा अभ्यास करा. तुम्हाला उद्देशपत्रिकेमध्येच सर्व संविधान समजून येईल. इतकी सुंदर उद्देशपत्रिका आहे की त्यामध्ये म्हणजे तुम्ही वाचा, मी तुम्हाला सांगते, म्हणजे वाचून दाखवते. आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार विनिमय अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अधिकृत अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. ही अशी आपली संविधानाची प्रास्ताविका. किती छान आहे, ही आपली तोंडपाठ असली पाहिजे. माझीही आहे, पण आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला त्यातील ते शब्द स्वातंत्र्य समता बंधुता न्याय श्रद्धा सार्वभौम गणराज्य हे शब्द आपल्याला, म्हणजे तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला त्यात कळून येईल सार्वभौम म्हणजे काय, गणराज्य म्हणजे काय, श्रद्धा आणि न्याय म्हणजे काय, स्वातंत्र्य आणि समानता म्हणजे काय, बंधुता म्हणजे काय, एकात्मता म्हणजे काय, हे तुम्हाला कळले तरच तुम्हाला आपले संविधान राज्यघटना तुम्हाला कळेल. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये तिचे स्पष्टीकरण किती सुंदर केलेले आहे. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती व विश्वास आणि श्रद्धा. तुम्ही हे शब्द समजून घ्या, तुम्ही ह्या व्याख्या समजून घ्या. तर राज्यव्यवस्थेचे हे सर्व आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेचे हे स्वरूप भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेमध्ये मांडलेले आहे. त्यामध्ये सार्वभौम म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला असला तरी 26 जानेवारी 1950 पर्यंत भारताला वसाहतीचे राज्य म्हणण्यात येत होते. या राज्यघटनेमुळे भारताचे सार्वभौम राज्य निर्माण झाले. अंतर्गत आणि बहिर्गत दृष्ट्या भारतावर कोणाचेही नियंत्रण नाही. भारत हा राष्ट्रकुल संघाचा सदस्य असला तरी हे सदस्यत्व स्वेच्छेने स्वीकारले आहे. ते सोडण्यास ब्रिटिश सम्राटांच्या संमतीची गरज नाही. भारत केव्हाही ते सदस्यत्व सोडू शकतो. इतके सुंदर आपल्या राज्यव्यवस्थेचे स्वरूप प्रास्ताविकेमध्ये नेमणूक म्हणजे प्रास्ताविकेमध्ये लिहून ठेवलेला आहे. सार्वभौम या शब्दाचा अर्थ किती छान मांडलेला आहे. आणि त्यानंतर समाजवाद हा शब्द 42व्या घटनादुरुस्तीनुसार उद्देशपत्रिकेमध्ये केला होता. भारताला साम्यवादी किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था मान्य नसून समाजवादी राज्यव्यवस्था मान्य आहे. श्रमिकांचे शोषण थांबविणे, उत्पन्नाच्या साधनांवर आणि वितरणावर सामाजिक मालकी व सामाजिक नियंत्रण ठेवणे यासाठी लोकशाही समाजवादाचा स्वीकार करण्यात आला. त्यानंतर धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश हा 42व्या घटनादुरुस्तीनंतर उद्देशपत्रिकेमध्ये केला गेला.
राज्य कोणत्याही धर्माला राजाश्रय देत नाही. धर्म ही पूर्णतः व्यक्तिगत बाब आहे. कोणावरही कोणताही धर्म जबरदस्तीने लादता येत नाही. सर्व धर्मियांना शांततामय मार्गाने प्रचार आणि प्रसार आणि पालन करण्याचा अधिकार आहे, असे सुंदर आपल्या राज्यव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये नमूद केलेलं आहे. त्यानंतर प्रजासत्ताक हा शब्द, प्रजासत्ताक राज्यात अंतिम सत्ता जनतेच्या हाती असून राज्यकारभार जनतेच्या इच्छेनुसार चालतो. मतदानाद्वारे लोकप्रतिनिधी निवडून त्यांच्या मार्फत शासन चालविले जाते. आणि नंतर गणराज्य, ज्या राज्यात कोणतेही राजकीय पद वंशपरंपरेनुसार प्राप्त न होता राज्यातील कोणत्याही नागरिकाला त्याच्या पात्रतेनुसार प्राप्त करण्याची संधी असते, त्याला गणराज्य असे म्हणतात. प्रत्येक गणराज्य प्रजासत्ताक असते आणि प्रत्येक प्रजासत्ताक राज्य हे गणराज्य असतेच असे नाही. इंग्लंडमध्ये राजा हा वंश परंपरेनुसार पद प्राप्त करतो, त्यामुळे ते प्रजासत्ताक राज्य असले तरी गणराज्य नाही. भारतात राष्ट्रपतींचे सर्वोच्च पद सुद्धा लोकनियुक्त आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, आपल्या भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये, प्रास्ताविकेमध्ये, सरनाम्यामध्ये राज्यव्यवस्थेचा उद्देश सांगितलेला आहे. तर तो उद्देश काय? सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि श्रद्धा, बंधुता, समता, स्वातंत्र्य हे सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये सगळ्यात आधी येतं न्याय. न्याय हा राज्यव्यवस्थेचा आत्मा आहे, राज्यसंस्थेचा आत्मा आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित केल्याशिवाय व्यक्तीची व समाजाची सर्वांगीण उन्नती होत नाही. समाजातील अन्यायकारक रूढी परंपरा नष्ट करून प्रत्येक नागरिकाला समान सामाजिक दर्जा देणे, जाती, वंश, धर्माच्या आधारावर कोणालाही विकासाच्या संधी नाकारल्या न जाणे म्हणजेच सामाजिक न्याय होय. प्रत्येकाला व्यवसाय स्वातंत्र्य, मूलभूत गरजा पूर्ण करण्याची राज्याची जबाबदारी, प्रत्येकाला निश्चित जीवनमानाची व किमान वेतनाची हमी राज्याने देणे म्हणजेच आर्थिक न्याय होय, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यानंतर स्वातंत्र्य. भारताच्या राज्यघटनेत उद्देश पत्रिकेमध्ये विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म आणि उपासनेच्या बाबतीत सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिले गेले आहे. पण स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा नाही, तर व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक परिस्थितीचा उपभोग घेण्याची समान संधी म्हणजेच स्वातंत्र्य. मी तुम्हाला सांगितलं, भारतामध्ये अनेक विचारवंत झाले आणि त्या विचारवंतांचे वेगवेगळ्या अशा व्याख्या आहे स्वातंत्र्याच्या. मी ती एक स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक विचारवंतांची समानतेची, स्वातंत्र्याची आणि स्वराज्याची ही व्याख्या तुम्हाला समजावून सांगेल. त्यानंतर समानता. समानता म्हणजे सारखेपणा नसून मानवनिर्मित भेदाभेद नष्ट करणे, सर्वांना व्यक्तिमत्व विकासाची समान संधी, कायद्यासमोर प्रत्येक नागरिकाला समानता म्हणजेच समता होय. नंतर बंधुता. सामाजिक भेदभाव, जातीयवाद, धर्मवाद, भाषावाद, प्रांतीयवाद नष्ट करून सर्व नागरिकांमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण करण्यासाठी बंधुत्वाची भावना निर्माण करणे आवश्यक आहे. 42व्या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेत सर्वात मोठी घटनादुरुस्ती केली गेली. 39 कलमांमध्ये बदल केला गेला. उद्देशपत्रिकेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे नवीन शब्द घालण्यात आले. त्याचबरोबर समतेच्या बाबतीत अखंडता हा शब्द समाविष्ट केला गेला. आता अखंडता या शब्दावर जर आपण बोलले तर एक स्पेशल खूप मोठा व्लॉग तयार होईल. मी तुम्हाला ह्या प्रत्येका शब्दाची एक व्हिडिओ नक्की टाकेल मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, अशी ही आपल्या भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे महत्त्व तुम्हाला मी सांगितले. सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे. त्यांच्या समित्या, त्यांची निर्मिती कालानुरूप कशी झाली ते सांगितलं. संमसुदा समिती, त्यांची भूमिका
आणि सदस्य, त्यांची भूमिका, हे सगळं काही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तुम्हाला मी सर्व संविधानाने आपल्याला काय काय दिलं, मूलभूत अधिकार, कर्तव्य, सर्व काही तुम्हाला मी सांगेल. त्या मूलभूत अधिकारांमध्ये समानतेचा अधिकार, भेदभाव नसावा, कायद्यासमोर सर्व काही समान असणे, समान संधी, अस्पृश्यता निवारण, हे सर्व अधिकार मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी तुम्हाला A to Z संविधान एक्सप्लेन करून व्यवस्थित प्रत्येका व्हिडिओमध्ये सांगेल. आज तुम्हाला संविधानाच्या सरनाम्याबद्दल माहिती दिली. अजून सरनाम्याची माहिती एवढ्यापुरतेच नाही, अजून मी व्हिडिओ टाकेल, त्यामध्येही तुम्हाला सरनाम्याबद्दल खूप माहिती सांगेल, एक्सप्लेन करेल. अधिकारांमध्ये तुम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार आणि शोषणाविरुद्धचा अधिकार, स्वातंत्र्याचा, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, संपत्तीचा अधिकार, घटनात्मक उपायांचा अधिकार, बंदी, प्रात्यक्षिकरण, परमादेश, प्रतिबंध, अधिकारप्रच्छा, उत्प्रेक्षण, तुम्हाला ह्या सर्व अधिकारांच्या बद्दल तुम्हाला माहिती देईल. त्यानंतर मार्गदर्शक तत्वेही सांगेल तुम्हाला. राज्यसभा, लोकसभा, सगळं काही तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगेल. मी तुम्हाला सांगितलं आधीच्याही व्हिडिओमध्ये की माझ्याजवळ पुरेसं साधन सामुग्री नाही. मला मोठा फळा घ्यायचा आहे, मोठा. त्याच्यावर मी स्वतः कॅमेऱ्याच्या समोर येईल आणि त्या फळ्यावर जसं शिक्षक वर्गामध्ये शिकवतात, प्राध्यापक जसं फळ्यावर एक एक टॉपिक लिहितात आणि तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतात, तशीच माझी इच्छा आहे की मी सुद्धा तसंच करावं. पण मला तशी वेळ नाही. मला जसं जमलं तसं मी तुम्हाला व्हिडिओ टाकत आहे. पण मी लवकरच कॅमेऱ्याच्या समोर येईल आणि मी स्वतः अनुभवेल. माझ्यामध्ये एक प्राध्यापिका आणि मी तुम्हाला राज्यघटना, संविधान, तुम्हाला सगळं काही व्यवस्थित सांगेल आणि शिकवेल. आणि मी जे 11वी 12वी आणि BAच्या तिघी वर्षांना आणि MAच्या 2 वर्षांना जे शिकली मी, तेच आणि तोच अभ्यासक्रम, काही आता नवीन अभ्यासक्रम अपलोड झालेला आहे, तर त्यामध्ये तोही अभ्यास तुम्हाला मी सांगेल. माझी खूप इच्छा आहे की मी संविधानाचे, MAचे, BAचे सर्व राज्यशास्त्र विषयक अभ्यास हा यूट्यूबला टाकावा आणि मी लवकरात लवकर आणण्याचा तुमच्या समोर प्रयत्न करेल. आणि शक्यतो मला स्वतः कॅमेऱ्याच्या समोर येऊन तुम्हाला शिकवायचे आहे, व्हिडिओ बनवायची आहे आणि मी ते नक्की 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 करेलच. मी भगवंताला खूप प्रार्थना करते, मला लवकर कॅमेऱ्याच्या समोर आण भगवंता, की मी सगळ्यांची प्रेरणा होईल, मी सगळ्यांना प्रेरणा देईल. राज्यशास्त्र विषय सगळ्यांना कठीण वाटतो. मी जेव्हा BAला ॲडमिशन घेतली, पहिल्या वर्षी तर सर्व विषय आपले जनरल असतात. नंतर सेकंड इयरला माझी आधीपासून इच्छा होती, राज्यशास्त्र आणि इतिहास हे विषय माझे खूप 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 आवडीचे आहे. कारण त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात आणि ते खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, माझ्यासाठी तरी खूप आहे म्हणून. आणि मी जेव्हा राज्यशास्त्र विषय घेण्याच्या आधीही मला घरातलं तर कोणीच बोललं नाही, पण कॉलेजमध्ये बाहेर जेव्हा आम्ही फाट्यावर बसायचे, बसमध्ये किंवा बस स्टॉपवर बसायचे, तेव्हा मला सगळे बोलायचे, तुला कठीण वाटत नाही का? पण मला कठीण असा तो विषय काहीच वाटला नाही. उलट मी नंतर खूप ब्रेक घेतला कॉलेजमध्ये. मी किती दिवस जात नव्हती, परिस्थिती नव्हती, मी कॉलेजमध्ये जास्त जात नव्हती. पण मी पुस्तकं घ्यायची लायब्ररीमधून आणि घरी राहून त्यांच्या नोट्स काढायची, अभ्यास करायची. मी शेतामध्ये जास्त जात होती, पण तरीही मी अभ्यास केला. खूप मला राज्यशास्त्र विषयाने मला खूप प्रेरणा दिलेली आहे. माझ्या शिक्षकांनी, प्राध्यापक वर्गांनी मला खूप प्रेरणा दिलेली आहे. त्या ग्रंथालयातून मी खूप प्रेरणा घेतलेली आहे आणि माझं स्वप्न प्राध्यापिकेचं जरी पूर्ण झालेलं नाही, तरी मी यूट्यूबच्या माध्यमातून मी प्राध्यापिका होईलच. हे माझं स्वप्न आहे, माझी इच्छा आहे, ही माझी आवड आहे. आणि मी तुमच्या समोर कॅमेऱ्याच्या समोर येऊन मी तुम्हाला राज्यशास्त्र विषय BAचा आणि MAचा नक्की शिकवेल. आणि हा माझा संकल्प आहे की मी एका दिवशी, मला सगळेचे सगळे म्हणजे मला कोणीतरी मॅडम म्हटलं पाहिजे, सगळ्यांनी मला मॅडम म्हटलं पाहिजे राज्यशास्त्र विषयाची.
असं ही माझी इच्छा आहे, हे माझं स्वप्न आहे आणि मी हे पूर्ण नक्की करीन. मी तुम्हाला संविधानाचे असे छोटे-छोटे व्हिडिओ करून टाकेल. मला सगळे म्हणतात, की "तू आम्हाला फोटो टाक." पण मी एवढे सगळ्यांना फोटो नाही टाकू शकत. मला एवढं पुरेसं नेट नाही. मी रील पण बनवते आणि रील बनवते. काही माझं देवाचं असतं. मला एवढं 2 GB डाटा नाही पुरत दिवसाचा. माझ्याकडे वायफायसुद्धा नाही. म्हणून मी तुम्हाला बोलली माझ्याकडे आपल्याला YouTubeला उभं राहण्यासाठी सुद्धा काहीतरी वस्तू लागतात. सहज आपण कॅमेऱ्याच्या समोर उभं नाही राहू शकत. मी उभी राहू शकते कॅमेऱ्याच्या समोर, पण मला नेट नाही, मला मोबाईलची स्टँड नाही, माझ्याकडे फळा नाही आणि मी तो फळा घेतला, मी घेईल ह्या वस्तू, पण भाड्याचं घर आहे, तर तिथं आपण खिळा वगैरे टोचू शकत नाही. तर मला असं तयार व्हायचं आहे. सगळं काही एकदम प्रोफेशनल दिसेल. मी सगळं करेल व्यवस्थित आणि माझे मिस्टर मला हो बोलले, की "तू कर व्हिडिओ. मी तुझ्या पाठीशी आहे. तुला काय लागतं तू मला सांग, मी तुला आणून देतो." म्हटलं, "हो." सगळ्यात आधी तर मला स्वतःला अभ्यास करावा लागेल, तेव्हा मी कॅमेऱ्याच्या समोर उभी राहील. मला BAचा अभ्यास सोपा वाटतो. MAच्या फर्स्ट इयरचा सुद्धा मला सेकंड इयरचा अभ्यास करायचा आहे आणि मी करेल. मी पुन्हा पहिल्यापासून अभ्यास चालू करेल. म्हणजे केलेला तर आहे आणि माझा अभ्यास आहे बऱ्यापैकी. माझा अभ्यास आहे. पण आता सध्या चालू घडामोडीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. मी त्या चालू घडामोडीसुद्धा तुमच्या समोर आणील आणि राज्यशास्त्र विषय हा कठीण नसून हा विषय सोपा आहे. तुम्ही यामध्येही करिअर करू शकता. हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगेल. हा विषय कठीण नाही. आज कायद्याला खूप महत्त्व आहे. राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्या सर्व सदस्यांनी किती सर्व प्रकारची माहिती इतकी छान नोंदवलेली आहे. तुम्ही जेव्हा स्वतः त्या राज्यघटनेचा, संविधानाचा अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला कळेल की संविधान किती छान आहे. मी तर संविधानाला 5वा म्हणजे 5वा वेद तर गुरुचरित्राला म्हणतात. पण मी 6वा वेद संविधानाला म्हणते आणि 18 पुराण आहे. तर मी 19वे पुराण हे राज्यघटनेलाच समजते. राज्यघटनेला मी खूप 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 महत्त्व देते. मी कोणालाही BAचं कोणीही मला भेटलं तर मी राज्यशास्त्राचं महत्त्व त्यांना समजावून सांगते. सगळे विषय मराठी, इंग्लिश, हिंदी सगळे विषय तर चांगलेच आहे, उत्तम आहे. साहित्य ही खूप मला साहित्य आणि राज्यघटना हे विषय माझे आवडीचे होते. इतिहास, सामाजिक शास्त्र, ज्योतिषशास्त्र हे माझे आवडते विषय होते. पण आपल्याला मर्यादा असतात. शिक्षणामध्येही नियम असतात, की आपण कोणत्याही एका विषयामध्येच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यास करू शकतो, शिक्षण घेऊ शकतो. तर मी राज्यशास्त्र हा विषय निवडला आणि मी मागे नेट-सेटच्या परीक्षा दिल्या, तर मी त्यामध्ये फेल झालेली आहे. म्हणजे माझा पुरेसा अभ्यास नव्हता. मला खूप कमी गुण मिळालेले आहे आणि आता 15 नोव्हेंबर ही लास्ट डेट होती, तर मी फॉर्म भरणं विसरून गेली. पार्लरच्याच कामामध्ये होती आणि गावावरून सुद्धा मी उशिरा आली. गावावरून आली तेव्हा कळलं, की आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि गेली तर फॉर्मची तारीख संपलेली होती. मी फॉर्म भरू नाही शकली. पण असू द्या, जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं. माझा अभ्यास मी थोडा-थोडा का होईना, जशी वेळ मिळते तसा मी अभ्यास माझा चालूच ठेवते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, माणूस मरेपर्यंत जरी शिकला, तरी तो अशिक्षित असतो. तसंच मीही समजते. मला जरी नोकरी करायला मिळाली नाही, मला त्यातून पैसे मिळाले नाही, पण ती माझी आवड आहे. माझे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही कोणी, पण मी YouTubeच्या माध्यमातून माझं स्वप्न पूर्ण करीन. आजही मला जर विद्यार्थ्यांच्या समोर ठेवलं म्हणजे उभं राहायला लावलं आणि सांगितलं, की तू BAच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विषयामध्ये लेक्चर घे, तर मी आजही BAच्या विद्यार्थ्यांना
राज्यशास्त्र विषयामध्ये चांगलं घडवू शकते, त्यांना राज्यशास्त्र विषयाची माहिती अभ्यास चांगला देऊ शकते, त्यांच्याकडून स्पर्धा परीक्षांची तयारीसुद्धा करून घेऊ शकते. एवढा माझा स्वतःच्या अभ्यासावर, नोट्सवर आणि माझ्या शिक्षकांनी दिलेल्या नॉलेजवर माझा विश्वास आहे. पण असो, मी शहरामध्ये राहते आणि माझं स्वप्न माझ्या कॉलेजमध्येच प्राध्यापिका, लेक्चरर होण्याचं स्वप्न आहे आणि होतं आणि आहे. पण आता काय माहिती दिवस कसे येता काय येता. माझं पार्लर, मेहंदी, रांगोळी, पेंटिंग यामध्ये तर मी करिअर करतेच आहे, पण माझं आधीपासूनचं स्वप्न प्राध्यापिका होण्याचंच होतं. मी अशी कॅमेऱ्याच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करते आहे. तुम्हीही व्यक्त करा स्वतःला. स्वतःला व्यक्त करायला शिका. स्वतःतील कला जपायला शिका, जगायला शिका. आयुष्य खूप कमी आहे. आयुष्याच्या प्रत्येक स्टेजवर आपली कला, गुण सादर करा, आपलं ज्ञान सादर करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हेच सांगतात. पैसा महत्त्वाचा नाही, कलागुण, ज्ञान महत्त्वाचं आहे. तुम्हाला माझी माहिती कशी आवडली हे मला नक्की सांगा आणि कमेंट करून सांगा. कुठे चुकली तर नक्की सांगा. मी 0 आहे, 00 आहे. मला तुम्ही नक्की सांगा मी कुठे चुकली, कुठे नाही. माझा आवाज स्पीकर वगैरे नाही, मी रेकॉर्ड करते आणि तेच अपलोड करते. माझ्याकडे कुठल्याही प्रकारची वस्तू नाही की मी तुमच्या समोरशी व्यक्त होईल. माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित ऐकू येतो का हेही मला सांगा. कमेंट करून मला नक्की 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 सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव. राधे राधे.